आईस्क्रीम म्हटलं की सगळ्यांचंच फेवरेट आणि उन्हाळा सुरू आहे त्यामुळे आईस्क्रीम खाणं तर बनतं. सारखं सारखं बाहेरून आईस्क्रीम आणणं हे पोटालाही परवडत नाही आणि खिशालाही. तर मग नमस्कार, मी पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत. तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने अगदी कुणालाही बनवता येईल आणि अगदी सुपर सॉफ्ट आणि सुपर क्रीमी असं हे कस्टर्ड आईस्क्रीम आज आपण बघणार आहोत. खूप सोपी पद्धत आज दाखवलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्ही देखील असं सुपर सॉफ्ट सुपर क्रीमी आईस्क्रीम घरच्या घरी बनवू शकाल. अगदी जिभेवर ठेवताच मेल्ट होतं असं हे आईस्क्रीम आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे सर्व टिप्स आणि ऑप्शन्स तुम्हाला भेटतील. तर इथे मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलं आहे. कुठलंही दूध तुम्ही घेऊ शकता. फुल फॅट मिल्क घेतलं तर अतिउत्तम. आणि यामधनं आता 3 ते 4 चमचे दूध एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे इतकी कस्टर्ड पावडर घेतली आहे व्हॅनिला फ्लेवरची. ही या दुधामध्ये मिक्स करून घेऊ, साईडला ठेवून देऊ आणि कढईमधलं दूध जे आहे ते आपण आता उकळवून घेऊ. तर हाय फ्लेमवरतीच उकळून घ्यायचं आहे. मोठ्या पसरट भांड्यामध्ये घेतल्यामुळे ते पटकन उकळलं जातं आणि जाड बुडाची कढई पातेलं घ्यावं, म्हणजे खाली लागतही नाही. दूध हे हलवत हे उकळून घेतलं आहे. आता याला हलकी उकळी येऊ लागली आहे. फुल फॅट मिल्कने हे आणखीन क्रीमी होतं आईस्क्रीम आणि यामध्ये पाण्याचा अंश कमी असतो, त्यामुळे लवकर रिड्यूस व्हायला देखील मदत होते. आपल्याला दूध आज आटवायचं नाही आहे, अगदी झटपट बनवणार आहोत आणि 5 मिनिटात दुधाला उकळी आली आहे. आणि आता यामध्ये मी 6 ते 7 चमचे इतकी साखर टाकून घेतली आहे. साखर तुम्हाला जितकं गोड आवडतं त्यानुसार कमी अधिक 1-2 चमचे करू शकता. तर 7 चमचे साखर अगदी परफेक्ट आहे. साखर पूर्णपणे मेल्ट झाली की यामध्ये जे आपण कस्टर्ड पावडरचं मिश्रण बनवलेलं होतं ते टाकून घ्यायचं. गॅसची फ्लेम मध्यम करायची. आता एकसारखं हलवत राहायचं, बिलकुलसुद्धा इकडे तिकडे जायचं नाही, कारण कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर दूध हे घट्ट होतं आणि तळाशी लागू शकतं. त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं. तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी देखील चालणार आहे. पण कॉर्नफ्लॉवर वापरल्यास तुम्हाला व्हॅनिला इसेन्स हे वेगळं वापरावं लागेल आणि कलर देखील वापरावा लागेल. कस्टर्ड पावडरमध्ये व्हॅनिला इसेन्स आणि कलर दोन्ही असतात, त्यामुळे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे. अगदी पटकन हे दूध घट्ट झालं आहे. हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ. आणि आता इथे मी अमूलची फ्रेश क्रीम घेतली आहे. याऐवजी तुम्ही व्हिपिंग क्रीम मिळाली तर अतिउत्तम. व्हिपिंग क्रीम सगळीकडे अवेलेबल नसते, त्यामुळे ही फ्रेश क्रीम घेतली आहे. ही कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये सुद्धा अगदी सहजरित्या मिळून जाते. तर आता ही एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ. अगदी चिल्ड घ्यायची, थंड घ्यायची. आणि इथे मी इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने हे विस्क करून घेणार आहे. नसेल तर तुम्ही या पद्धतीचा हँड विस्कर वापरू शकता किंवा मिक्सरमध्ये फिरवली तरी देखील चालणार आहे. मिक्सरमध्ये किंवा हँड मिक्सरने मिक्स करायला गेला, फेटलं तर तुम्हाला वेळ जास्त लागतो आणि क्रीमचं टेम्परेचरही थोडंसं वाढतं, त्यामुळे थोडीशी पातळ होते. आणि इलेक्ट्रिक बीटर असेल तर अगदी पटकन ही क्रीम बीट होते आणि मस्त फ्लफी होते आणि हिचा व्हॉल्यूम देखील जास्त होतो, म्हणजे ही क्वांटिटीमध्ये खूप जास्त होते. आता तुम्ही बघू शकता, गरमी आहे तरी देखील ही छान फुललेली आहे. असे सॉफ्ट पीक येतात आणि व्हिपिंग क्रीम वापरली तर आणखीन खूप जास्त फुलल्या जाते. तर आता हे जे आपलं मिश्रण होतं ते मी पूर्णपणे थंड करून घेतलं होतं आणि 10-15 मिनिट फ्रीझरमध्ये ठेवलं, त्यामुळे अगदी ते देखील थंड झालं आहे. ही क्रीमचं मिक्सचर यामध्ये टाका किंवा ते कस्टर्डचं मिक्सचर क्रीममध्ये टाका, एकूण एकच होतं. भांडं छोटं घेतलं मी, त्यामुळे मी हे क्रीमचं मिक्सचरच या कस्टर्डच्या बाउलमध्ये म्हणजे कढईमध्ये टाकून घेतलं आहे. आणि पुन्हा हे विस्क करून घेऊ. तुम्ही आता हँड विस्करने फेटलं, मिक्स केलं तरी हे व्यवस्थित मिक्स होणार आहे. कस्टर्डच्या कुठल्याही गुठळ्या राहता कामा नये, याची दक्षता अगोदरच घ्यायची. कलर थोडा लाईट वाटत होता, त्यामुळे मी अगदी किंचितसा येल्लो फूड कलर टाकला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हे मिक्स करून घे. अगदी मस्त थिक आणि क्रीमी असं आपलं मिक्सचर तयार झालेलं आहे. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. अशी स्टेप बाय स्टेप फॉलो करा. आणि जर तुमच्याकडे ही क्रीमही नसेल तर बिना क्रीमचं देखील कस्टर्ड आईस्क्रीम कसं बनवायचं याची देखील रेसिपी अगोदर शेअर केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटनवर आहे. ती देखील नक्की चेक करा.
आता हे मिश्रण आपलं रेडी आहे. तर या पद्धतीचे कंटेनर असतात, चॉकलेटचे बॉक्सेस म्हणा किंवा आईस्क्रीम आणतो आपण फॅमिली पॅक, ते आपण फेकून देत नाही, कारण आपण भारतीय गृहिणी आहोत. त्यामुळे मी देखील असे डबे सांभाळून ठेवते आणि याच आईस्क्रीमच्या डब्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं. अगदी मुलांना फसवायला तो खूप सोपं आहे, कारण हे मिश्रण जे आहे, म्हणजे हे आईस्क्रीम जे बनणार आहे ते अगदी विकतच्यापेक्षाही खूप टेस्टी आणि खूप क्रीमी बनणार आहे. त्यामुळे कुणीही फसेल. तर आता हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि ह्याला फ्रीझरमध्ये 7 ते 8 तासासाठी किंवा रात्रभरासाठी फ्रीज होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता मी रात्रभरासाठी सेट होण्यासाठी ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे काढून बघितलं तर अगदी छान सेट झालेलं आहे. रंग देखील काय सुरेख आलेला आहे. तर अगदी मस्त असं आपलं आईस्क्रीम तयार झालं आहे. यावरती आईस क्रिस्टल्स येऊ नये म्हणून तुमच्या डब्याला जर झाकण पॅक नसेल तर तुम्ही यावर पॉलिथिन लावू शकता आणि मग झाकण लावा, सिल्वर फॉईल लावा आणि लगेच एका बाउलमध्ये आईस्क्रीम काढून घेऊ. आता जर तुमच्याकडे स्कूपर नसेल, आईस्क्रीम स्कूपर, आईस्क्रीम काढण्यासाठीचा चमचा नसेल, तर या पद्धतीचा आपला भाजी वाढण्याचा जो छोटा चमचा असतो त्याने देखील हे अगदी मस्त गोल गोल असे स्कूप्स काढून तयार होतात. अगदी विकतच्या सारखे दिसत आहे ना, अगदी मस्त. तर सगळे जुगाड मी तुम्हाला सांगितले आहे, कुठल्याही पद्धतीने करा. अगदी मस्त ही आईस्क्रीम स्कूप करून घेतली आहे. काढताना तुमच्या लक्षात आलं असेल किती सॉफ्ट आणि किती क्रीमी झाली आहे. टेक्स्चर बघू शकता, अगदी मस्त आलं आहे. लगेच मेल्ट होत आहे, अगदी सॉफ्ट आहे. बिलकुलसुद्धा आईस क्रिस्टल तयार होत नाही, कारण यामध्ये आपण क्रीमचा वापर केला आहे. तर यावरती आता तुमच्या इच्छेनुसार सजावटीसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाका. मी इथे पिस्त्याचे काप टाकले आहे आणि थोडीशी टुटी फ्रुटीही टाकली आहे. तुम्हाला जे आवडेल ते, किंवा अशी ही आईस्क्रीम खूप छान दिसते आणि खूप छान लागते. तुम्ही बघू शकता, उन्हाळा आहे, गरमी आहे खूप, त्यामुळे लगेच मेल्ट होत आहे. किती सॉफ्ट आणि किती क्रीमी अशी आपली आईस्क्रीम दिसत आहे. अगदी सॉफ्ट होते. जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हाच तुम्हाला समजेल की जिभेवर ठेवताच विरघळल्या जाते. अगदी अमोल आईस्क्रीमला देखील मागे टाकेल अशी परफेक्ट रेसिपी आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. आणि समर स्पेशल आणखीन बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहे. व्हिडिओच्या शेवटी लिंक दिलेली आहे, एका क्लिकवर सर्व रेसिपी मिळून जातील. तर त्या देखील नक्की चेक करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने, घरगुती पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉनवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त थंडगार रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.